शिरूरचे विद्यमान खासदार आणि शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोग आणि महायुतीवरती गंभीर आरोप केलेत। शिरूर लोकसभेत महायुतीचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनल्याचा आरोप त्यांनी केलाय। मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडूनच हा मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप कोल्हेंनी केलाय। अमोल कोल्हेंनी या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। दरम्यान या प्रकरणाची रितसर तक्रार करणार असल्याचं कोल्हे म्हणाले। महायुतीच्या उमेदवारांचा पोलिंग एजंट हा प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रामध्ये बसला होता आणि काही माजी सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी काही सैन्य दलातल्या माजी अधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारलाय। हा व्हिडिओ मला पाठवण्यात आला आणि हा व्हिडिओ समोर आला आणि मी त्या सैन्य दलातल्या माजी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण फौजमध्ये असताना सैन्यात असताना देशाच्या सीमांचं रक्षण केलं होतं आणि आता सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर आपण देशाच्या लोकशाहीचं हे इतक्या सजगतेनं आपण रक्षण केलं, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो। अमोल कोल्हेंची निवडणूक आयोगाची तक्रार हे निव्वळ रडगाणं असल्याचा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलाय। तसंच मी मतदारसंघातील ग्राउंडवरचा पण कोल्हे फक्त राऊंड मारायला येणारे खासदार होते असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना डिवचलंय। दरम्यान निवडणुकीत आम्ही भरभक्कम लीडनं निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। तुमच्या समोरचे उमेदवार सातत्याने आरोप करतायत, कंप्लेंट करताय आयोगाकडे की इथं पैसे वाटप होतं, इथं बूथ बंद पाडल्याचं, इथं दमदाटी केली जाते। काय प्रकार त्याने हे रडगाणं थांबवावं आणि त्यापेक्षा सरळ पराभव झालाय असं स्वीकारावं आणि रडगाणं थांबवावं। काही झालं तर बायकांसारखं रडगाणं चालू करायचं, काही कंपनीमध्ये असे प्रश्न विचारले, बँकेमध्ये असं केलं, तर गायरानाची जागा लुटली, काही आपलं बायकांसारखे काही आपलं आरोप करायचे आणि सोडून द्यायचे, अर्धवट माहिती घ्यायची। आता काही हडपसरला कुठं काय झालं आम्हालाही माहिती नाही, कुणालाही माहिती नाही, पण यांनी काहीतरी पिल्लू सोडायचं आणि लोकांकडनं सहानुभूती मिळवायची, अशा प्रकारचा हा धंदा आहे। शेवटी अभिनय क्षेत्रातील लोकांना हे चांगलं जमतं। ते म्हणतात की अजितदादांनी इकडे येऊन दमबाजी केली, पण शिरूरची जनता त्यांच्या दमबाजीला मतातून उत्तर देईल। काय अजितदादांनी कुठलीही दमबाजी केली नाही। ज्या पद्धतीनं अजितदादांशी जागा फटका केला, अजितदादांशी गद्दारी केली, त्यामध्ये अमोल कोल्हे आणि अशोक पवार हे सर्वात आघाडीवर आहे। त्यानंतर निलेश लंके ह्या लोकांनी दगा फटका केला, दादांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे साहजिक आहे, दादा म्हणाले ठीक आहे तुमची आम्ही वेळ आल्यावर तुमच्याकडे बघून घेऊ याचा अर्थ ठीक आहे आम्ही तुम्हाला याचं कुठंतरी उत्तर देऊ। याचं घाबरायचं का यांनी काय चोऱ्या केल्यात का घाबरायला? दमबाजी केली, दमबाजी केली, हे पुन्हा बायकी चाळे। ह्या निवडणुकीनंतर त्यांना कायमचाच ब्रेक मिळेल ना। हो, त्यांना कायमचा ब्रेक मिळणार आहे आणि लोक ब्रेक देणार आहे, त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे, त्यांना कायमचा ब्रेक देणार आहे। ते म्हणतात की प्रोफेशनल खासदार असण्यापेक्षा सिजनल खासदार असलेलं चांगलं, कारण मी हाच प्रश्न त्यांना विचारला होता। काय ते म्हणतात मी सिजनल, ते सिजनल आहे। मी तर म्हणतो हा खासदार जो आहे हा राऊंडवर येणार आहे, मी ग्राउंडवरचा खासदार आहे, त्यामुळे तुम्ही ओळखावं, कारण मी कायमच ग्राउंडवर आहे ना, लोकांशी माझी नाळ जुळलेली आहे। तुम्ही ग्राउंडवरचे खासदार, ते राऊंडवरचे खासदार, कितव्या राऊंडमध्ये तुम्ही त्यांना धोबी पछाड द्या? नाही, राऊंड म्हणजे ते मतदानाचे, ते काउंटिंगचे। मी सुरुवातीपासून तुम्ही बघा, मतमोजणी चालू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून, पहिल्या राऊंडपासून ते ना मी धोबी पछाड करणार म्हणजे करणार। की लीड किती अंदाजे? लीडपेक्षा विजय माझा दणदणीत होईल। तर ज्या व्हिडिओ संदर्भात अमोल कोल्हेंनी तक्रार केलेली होती तो नेमका व्हिडिओ काय आहे तो व्हिडिओ आपण आता पाहूयात। तुम्ही काय चेक कसं काय नाही केलं तुम्ही? साहेब तुम्ही काय केलं? साहेबांचा जॉब विचारा, पोलीस ऑफिसर फोन येतं, तुम्ही आला कसा, तुम्ही काय चेक केलं? तुम्ही आतमध्ये काय चेक केलं? काय चेक केलं साहेब? मला साहेबाचा व्हिडिओ घ्या। तुम्ही एक सांगा की हे माणसाने म्हणजे काय तुमची परवानगी विचारू ना, म्हणजे तुम्ही सुद्धा काही लाच घेतली असतं, तुम्ही बरं या गोष्टीचं सांगा काय झालं तुमचं या गोष्टी?
हे चुकीचे व्हिडिओ घ्या आणि व्हिडिओ व्हायरल करायचा पुढे व्हिडिओ पाठवा. मला सांगा बरं साहेब, तुम्ही ऑफिसरचं नाव घ्या.